ज्याच्या डोक्यावर जवळपास 8,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे। म्हणून असं हे सरकार या राज्यात काम केलं असताना अजूनही शपथविधी आहे की नाही आहे अशा प्रकारची स्थिती आहे। सरकार येऊन जवळपास 22-24 दिवस झाले, मेजॉरिटी येऊन या सरकारचं पाशवी बहुमत जे ईव्हीएमच्या बळावर यांनी कमावलेलं आहे, पण आजही राज्याला हे सरकार पूर्णपणे मंत्री देऊ शकलेलं नाही। जे राज्य विकासाच्या दृष्टीनं पहिल्या क्रमांकावरून 11व्या क्रमांकावर गेलेलं आहे, अनेक उद्योगधंदे या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत, अशी स्थिती असताना सुद्धा या सरकारने राज्याला आर्थिक कर्जबाजारीपणामध्ये एक प्रकारे ढकललेलं आहे। पुरवणी मागण्या सुद्धा येतील, जे कर्ज डिसेंबरमध्ये घ्यायचं ते आधीच कर्ज उचललं या सरकारने। आणि म्हणून अशा या सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालत असताना मला असं वाटतं आम्ही येणाऱ्या या अधिवेशनामध्ये या सरकारला निश्चित जनतेच्या दृष्टीनं, या महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। एवढंच या पत्रकार परिषदेत मी सांगू इच्छितो आणि मी नाना पटोलेंना विनंती करतो। विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे आमदार सांगलीचे आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, संजय प्रभूषण आणि सावजी बेनकरजी उपस्थित पत्रकार मित्र, उद्यापासून विदर्भाच्या भूमीमध्ये हे अधिवेशन होऊ घातलेलं आहे। इतक्या अल्प कालावधीचं अधिवेशन महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हे पहिल्यांदाच होत आहे, हे सुद्धा इथे विशेष करून नमूद करावं लागेल। खरं तर वेगळ्या विदर्भानंतर जे काही करार झाले त्या नियमाप्रमाणे हे अधिवेशन चालणे अपेक्षित होतं। ठीक आहे, आपण कधी कमी जास्तपणा झाला असेल, 10 दिवसाचं अधिवेशन निश्चित वर्किंग डेज कामकाजाचे 10 दिवस किमान अधिवेशन कालावधीमध्ये झाले, परंतु नवीन सरकार आल्यानंतर आणि विदर्भातील मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भातलं हे पहिलं अधिवेशन किमान 3 आठवड्याचं असेल अशी आमची सगळी अपेक्षा होती, वैदर्भीय जनतेची अपेक्षा होती। कारण विदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अधिवेशनामध्ये जो कालावधी, जितक्या कालावधीचं अधिवेशन अपेक्षित होता तो काही झालेला नाही। विदर्भात खूप मोठे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नावर चर्चा व्हावी, विदर्भातील प्रश्नाला न्याय मिळावा आणि त्यासाठी या अधिवेशनाचा उपयोग व्हावा अशी रास्त अपेक्षा विदर्भीय जनतेची होती। पण त्याला सुद्धा हरताळ बसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। आता माननीय अंबादास दानवे साहेब म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राची अधोगती झालेलीच आहे, महाराष्ट्र कर्जबाजारी झालेला आहे, महाराष्ट्रातील शेतकरी रोज आत्महत्या करतोय, महाराष्ट्रातील बेरोजगाराला रस्त्यावर नागळ फिरायची पाळी आत्ताच आलेली आहे। उद्योगधंदे सर्वतः पूर्णतः उद्योग बाहेर पळाले, गुंतवणूक येत नाही आहे, महाराष्ट्रावरच्या संदर्भात अनास्था गुंतवणूकदाराची आहे आणि दुसरीकडे पाठ थोपटण्याचं काम सुरू झालेलं आहे। या राज्यामध्ये सोयाबीनचा शेतकरी रडतोय, त्याच्या मालाला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, धान खरेदीचे केंद्र सुरू नाही आणि धानाचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही आहे। अशा स्थितीमध्ये पीक विम्यापासून तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंतचे अनेक मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा व्हावी, सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी, यासाठी हे अधिवेशन आम्हाला अपेक्षित होतं आणि आम्हाला चहा पाण्याचं निमंत्रण सुद्धा या